चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मुलांचे आवडते कुरकुरीत स्वीटकॉर्न बनवलेले आहेत। स्वीटकॉर्नचे अनेक प्रकार आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। आज आपण अगदी कुरकुरीत स्वीटकॉर्न कसे बनवायचे हे पाहूयात। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण चटपटीत कुरकुरीत स्वीटकॉर्न बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी आपण 2 वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे, मिसळून घ्यायचं आहे आणि कॉर्न घालायचे आहेत आणि 3 ते 4 मिनिटांकरता आपण स्वीटकॉर्न पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। या ठिकाणी 4 मिनिट झालेले आहेत। आता आपण स्वीटकॉर्न काढून घेऊयात। स्वीटकॉर्न आपण एका बोलमध्ये काढून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा आपण मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे, 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे। तुम्हाला हवा असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही लिंबूही पिळू शकता आणि 1 चमचा आपण कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे। जर स्वीटकॉर्न खूप कोरडे वाटत असेल तर एखादा चमचा पाणी घातलं तरी चालू शकतं। तर या ठिकाणी मी अगदी अर्धा चमचा पाणी घातलेलं आहे आणि स्वीटकॉर्न छान मिसळून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे। तेल आपल्याला अगदी कडकडीतही करून घ्यायचं नाहीये आणि अगदी थंडही नकोय, मीडियम गरम तेल करून घ्यायचं आहे। स्वीटकॉर्न घातल्यानंतर कॉर्न उडू शकतात, तर त्याकरता आपण वरतून ताट ठेवून हे स्वीटकॉर्न छान तळून घ्यायचे आहेत। आता आपण सुरुवातीला स्वीटकॉर्न 2 ते 3 मिनिटांकरता मंद आचेवर छान तळून घेणार आहोत। या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत। आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवर 2 मिनिटांकरता स्वीटकॉर्न छान तळून घ्यायचे आहे, त्यामुळे अगदी छान ते कुरकुरीत होतात। आता दुसरी बॅच पण आपण अशीच तळून घेणार आहोत। स्वीटकॉर्न आपले तळून झालेले आहेत, काढून घेऊयात। तर हे स्वीटकॉर्न गरमागरम असेच खायलाही छान वाटतात, पण ते आणखी टेस्टी लागण्यासाठी आपण अर्धा चमचा चाट मसाला घालणार आहोत, कोथिंबीर घालूयात। तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये 1 कांदा बारीक कापूनही घालू शकता। स्वीटकॉर्न तिखट हवे असेल तर मिरची पावडर देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता, हिरवी मिरची बारीक कापून देखील ह्यामध्ये तुम्ही घालू शकता। तर अशा पद्धतीने आपले कुरकुरीत स्वीटकॉर्न तयार आहे। तर तुम्ही हे कुरकुरीत स्वीटकॉर्न करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।